Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत विलीनीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता सूत्रांची माहिती. तर विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चा फेटाळली. नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडनं तातडीनं दिल्लीला बोलावलं. हायकमांडच्या मनात काय हे अद्याप कळलं नाही, नाना पटोले यांची माहिती. तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधी यांचं आश्वासन. पक्षाच्या हिताला प्राधान्य, कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवार यांचा इशारा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तम खेळाडू, संधी मिळावी. वर्धापन दिन सोहळ्यात मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य. तर तुमचा इशारा समजला, रिटायर्ड हर्ट झालेल्यांना पुन्हा संधी मिळते, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय. नाशिकनंतर जळगावमधीलही बंड थंड होण्याची शक्यता. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा भाजपची खलबतं. आमदार पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंबाबतही चर्चा. जळगाव विधान परिषदेच्या शिंदे सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल, निवासस्थानीही नसून फोन बंद असल्याची माहिती. नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, रेश्मा काळे यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांचं आजपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन. कर्जमाफीतील जाचकटें विरोधात आक्रमक पवित्रा. आंदोलनापूर्वी रोहित पवार यांना पोलिसांकडून नोटीस. आंदोलनासाठी इतर मोकळ्या जागेचा पर्याय वापरण्याचा सल्ला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषद. दुपारी मुंबईतील बिर्ला क्रीडा केंद्रात माध्यमांशी संवाद साधणार. पुण्यात अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. 20 जून रोजी पुन्हा दिल्लीत आणखी मोठं आंदोलन छेडणार, दिपकेंचा इशारा. अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी संघर्ष कायम. पहाटे 3 पासून शेतकरी कृषी केंद्राबाहेर. 2 दिवसांपासून अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांचे अतोनात हाल. मीरा भाईंदरमध्ये मुलांच्या काल संथ गतीनं सुरू. मुंबईसह उत्तर कोकणात उष्मा कायम. पुढील 3 दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मुंबईतील पाणीसाठा 12.12%. मनपाकडून 10% पाणी कपात सुरू असतानाही फक्त महिन्याभराचा साठा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक. पुणेकरांना सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा. यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्यानं पाणी कपातीचा निर्णय. पालिकेकडून वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावावर बंदी. शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न औषध प्रशासनाचा छापा. कचोरी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेतले. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाई करणार. बीडच्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक. शिव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्याचं काम होणार. माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवर परिणाम. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. मनसे शहराध्यक्ष नितीन पंडित यांच्याकडून याचिका दाखल. याचिकाकर्त्यांच्या अंतरिम अर्जावर मनपा प्रतिज्ञापत्र सादर न करता कोर्टाची दिशाभूल करत असल्याचा आरोप. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो सोन्याच्या कळसाचा साज. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून 2.5 कोटींच्या कळसाची देणगी. विधिवत पूजेला थोड्याच वेळात सुरुवात होणार. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल. महिलांबाबत अवमानकारक कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप. प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, सेजल पवारला चौकशीसाठी समन्स. इराणवरील हल्ले थांबवण्यात. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.